नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवलेली आहे जबरदस्त अशी व्हेज बिर्याणी। बिर्याणी बनवत असताना महत्त्वाची गोष्ट काय असते तर तांदूळ व्यवस्थित शिजवला जाणं, त्याचबरोबर ज्या आपण भाज्या घेतो त्या योग्य प्रमाणात व्यवस्थित शिजवल्या गेल्या की बिर्याणी जबरदस्त होते। या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने तांदूळ शिजवून घेतलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही तांदूळ शिजवून घेतला तर तुमची सुद्धा बिर्याणी एकदम जबरदस्त होते। सेम हॉटेलमध्ये असते ना, सेम तशी मोकळी सळसळीत होते। त्याचबरोबर चवीला हॉटेलपेक्षाही जबरदस्त होते। खाणारे लोक बोटेत चाटून पुसून खातील आणि तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी अर्धा किलो बासमती बिर्याणी तांदूळ जो असतो तो घेतलेला आहे। असा लांब तांदूळ असतो। तांदूळ शक्यतो जुना घ्यायचा। जुना तांदूळ कसा ओळखायचा पहा, थोडासा असा पिवळा रंग असतो, म्हणजे हलका असा पिवळसर रंग असतो, तो तांदूळ जुना असतो। जुना तांदूळ नेहमी बिर्याणीसाठी वापरायचा। तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी ओतायचं आणि अर्धा तास हे तांदूळ असेच भिजण्यासाठी ठेवायचे। यासाठी लागणारे खडे मसाले पहा, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। या ठिकाणी मसाला वेलची मोठी असते ती घेतली तरी सुद्धा चालेल। 2 चक्री फूल, 2 छोटे तुकडे दालचिनी, 2 तमालपत्र, अर्धा चमचा जिरे, अर्ध्या लिंबूचा रस, चवीनुसार मीठ। तर बिर्याणी म्हटलं की तळलेला कांदा हा आलाच। या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराच्या कांद्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत। आता हे तळून घ्यायचे, त्यासाठी तेल गरम करायसाठी ठेवायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कांदा तळून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा, मोठ्या गॅसवरती कांदा तळून घ्यायचा, म्हणजे पटकन तळला जातो। आणि सुरुवातीचा 1 मिनिट फक्त एकदम गॅस कमी ठेवायचा, म्हणजे छान कुरकुरीत होतो। छान असा हलका तांबूस रंग येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा। कांदा जास्त डार्क चॉकलेटी होईपर्यंत पण तळायचा नाही, नाहीतर कडवट लागतो। अशा प्रकारे हलका तांबूस रंग येईपर्यंत तळायचा, म्हणजे त्याची चव सुद्धा बदलत नाही आणि एकदम कुरकुरीत छान होतो। या ठिकाणी आता तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ शिजवून घेण्यासाठी या ठिकाणी 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं पॅन मध्ये। त्यामध्ये जिरे टाकायचे, 3 ते 4 काळी मिरी, लवंग, 2 हिरव्या वेलची घेतलेले आहेत अशा प्रकारे फोडून टाकायच्या त्या, चक्री फूल, दालचिनी, तमालपत्र, हे सर्व मसाले तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे। या मसाल्यांचा स्वाद आहे तो तेलामध्ये छान उतरला पाहिजे। त्यानंतर जेवढे तांदूळ घेतलेले होते तेवढं या ठिकाणी पाणी घ्यायचंय, त्यामध्ये टाकायचं मीठ, झाकण लावायचं आणि चांगली याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे पहा। या ठिकाणी मसाल्यांचा रंग आहे तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे, तर थोडासा लिंबू पिळायचा, म्हणजे हे पाणी एकदम स्वच्छ होतंय। या ठिकाणी जे तांदूळ भिजवून घेतलेले होते त्यातलं पाणी निथळायचं आणि ते तांदूळ या पाण्यामध्ये घ्यायचे। लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला पाण्यामध्ये तांदूळ टाकतो त्यावेळेला पाणी उकळत असलं पाहिजे। हे व्यवस्थित तांदूळ मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, चांगली उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हा भात चांगला शिजू द्यायचा। त्यानंतर आता भाज्यांची तयारी पहा। या ठिकाणी मी 1 वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी परसबी, त्याचे लांब असे काप करून घेतलेले आहेत। गाजराचे सुद्धा मध्यम असे लांब काप केलेले आहेत। फ्लावरचे तुरे घेतलेले आहेत। त्यानंतर 1 मध्यम आकाराचा बटाटा साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि पनीर 200 ग्रॅम। या ठिकाणी 1 मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचं, कोथिंबीर, त्यानंतर अर्धी वाटी दही। आता याला चव येण्यासाठी मसाले पहा, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या लांब कट करून घेतलेले आहेत, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, थोडीशी पुदिन्याची पाने घेतलेले आहेत कट करून, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा। गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की सर्व भाज्या यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी सुरुवातीला परसबीच्या शेंगा त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत, हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या, त्यामुळे बिर्याणीला चव खूप छान येते। परसबी झाल्यानंतर फ्लावरचे तुरे, त्यामध्येच मी गाजर आणि हिरवे वाटाणे सुद्धा घेतलेले आहेत,
ते तिन्ही एकदमच फ्राय करून घ्यायचे। फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, म्हणजे हे भाज्या मऊ पडत नाहीत, अशा क्रिस्पीच राहतात। त्यानंतर बटाटा आणि पनीर एकत्रच या ठिकाणी फ्राय करून घेतलेले आहेत। बटाटा आणि पनीरच्या काटांना थोडासा सोनेरी रंग आला की हे काढून घ्यायचे। मोठ्या आचेवरती छान असं हे फ्राय करून घ्यायचे। अशा पद्धतीने भाज्या फ्राय करून घेतल्यामुळे बिर्याणीला चव खूप छान येते, एकदम टेस्टी लागते बिर्याणी। या ठिकाणी सर्व भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत। आता याची भाजी जी लागणार आहे बिर्याणीसाठी ती करून घ्यायची। त्याच पॅन मध्ये आता मी 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचे। जिरे छान फुलले की त्यामध्येच बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं। कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचं। कांदा टोमॅटो भाजल्यानंतर यामध्ये या ठिकाणी मी अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। आता हे सर्व मसाले चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे। हे सर्व मसाले भाजल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घ्यायचं। दही सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं या मसाल्यांसोबत। जर बिर्याणी अशी तुम्हाला जास्त कोरडी झाल्यासारखी वाटत असेल तर यामध्ये दह्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता। दह्याचं प्रमाण वाढवल्यामुळे चांगली ग्रेव्ही तयार होईल। पण या ठिकाणी मी मीडियम अशी भाजी बनवली, जास्त ग्रेव्ही नकोय मला। त्यानंतर यामध्ये 2 लांब मिरच्या टाकायच्या आणि सर्व भाज्या ज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या भाज्या यामध्ये घ्यायच्या। या भाज्या सर्व आता मिक्स करून घ्यायच्या। यामध्येच वरून मी थोडीशी पुदिन्याची पाने टाकलेली आहेत। या भाज्या आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। मसाल्यांसोबत भाज्या सुद्धा थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे भाज्यांना सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये तळलेला कांदा आहे तो थोडासा यामध्ये सुरुवातीला टाकलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दिसायलाच भाजी एवढी सुंदर दिसते। हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं। या ठिकाणी भाज्या अगोदर थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि वाफेवरती ह्या भाज्या चांगल्या शिजल्या जातात, त्यामुळे पाणी जपूनच ओतायचं यामध्ये। पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आता झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजवून घ्यायची। एक 80% भाज्या शिजल्या पाहिजेत सर्व, अशा पद्धतीने ही वाफवून घ्यायची भाजी। त्यानंतर या ठिकाणी मी खाण्याचा जो केसरी आणि पिवळा रंग असतो तो मी पाण्यामध्ये या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे। पहा, भात सुद्धा छान शिजलेला आहे, असा मोकळा मोकळा। या ठिकाणी आता जो रंग तयार करून घेतलेला आहे तो रंग या भातावरती ओतून घ्यायचा। केसरी आणि पिवळा दोन्ही रंग यामध्ये ओतायचे। जर तुम्हाला हे रंग वापरायचे नसतील तर तुम्ही थोडंसं केशर गरम पाण्यामध्ये किंवा गरम दुधामध्ये भिजत ठेवून तो केसरचं दूध किंवा पाणी यावरती ओतलं तरी सुद्धा चालेल। हा भात चांगला मिक्स करून घ्यायचा। हा दिसायला किती सुंदर दिसतोय ना भात, अगदी मस्त झालेला आहे, अगदी मोकळा मोकळा भात झालेला आहे। या ठिकाणी भाजी सुद्धा छान वाफवून घेतलेली आहे, भाजी सुद्धा छान तयार झालेली आहे। आता याच्या पुढची स्टेप करायची आहे की लेयर द्यायचे आहेत। यासाठी जाड बुडाचं भांडं घ्यायचं। या ठिकाणी मी स्टीलचं पातेलं आहे माझ्याकडे, जाड बुडाचं आहे ते घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल टाकायचं, साधारण 1 ते 1.5 चमचा। तेल चांगलं पातेल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं। त्यामध्ये सुरुवातीला खाली भाताचा थर द्यायचा। या ठिकाणी तयार भातापैकी थोडासा भात या ठिकाणी खाली घालायचा। त्यावरती तयार केलेली जी भाजी आहे ती भाजी घालायची। या ठिकाणी जर तुम्ही कमी थोड्या प्रमाणात करत असाल तर 1 भाताचा थर आणि 1 भाजीचा थर आणि वरून पुन्हा भाताचा थर देऊ शकता। भाजी झाल्यानंतर यावरती तळलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्येच मी थोडीशी पुदिन्याची पाने चिरून घातलेली आहेत। पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आणि उरलेला भात आहे तो याच्यावरती थर द्यायचा त्याचा। कमी प्रमाणात असल्यामुळे मी 2च थर भाताचे दिलेले आहेत आणि भाजीचा 1 थर दिलेला आहे। जर जास्त प्रमाणात करणार असाल तर तुम्ही भाजीचे अजून 2 थर तुम्ही देऊ शकता। या ठिकाणी वरून थोडासा तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा। पॅक एकदम झाकण ठेवायचं आणि याला दम द्यायचा आहे। दम देण्यासाठी अगोदरच मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवरती।
सुरुवातीचे 5 मिनिट हाय फ्लेमवरती आणि नंतर 10 मिनिट लो फ्लेमवरती याला दम द्यायचा आहे। 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर अर्ध्या तासाने बिर्याणी तुम्ही खायला घेऊ शकता। पाहू शकता तुम्ही किती छान झाली बिर्याणी, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि याची चव सुद्धा तेवढीच जबरदस्त लागते। अगदी नॉनव्हेज पेक्षाही जबरदस्त ही बिर्याणी लागते। तुम्ही नक्की एकदा करून पहा। एकदम अशी मोकळी सळसळीत आणि भाज्या सुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहे, तांदूळ सुद्धा परफेक्ट अगदी शिजलेला आहे। बिर्याणी बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना? तर या पद्धतीने बिर्याणी नक्की एकदा करून पहा। फक्त महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। जो तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठी तो जुना असावा। जुना तांदूळ कसा ओळखायचा? तर थोडासा पिवळसर रंग असतो तो जुना तांदूळ घ्यायचा। त्याचबरोबर तांदूळ शिजवत असताना तुम्ही अर्धा तास अगोदर तांदूळ भिजत ठेवा आणि जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढंच तुम्ही पाणी घ्या, म्हणजे तांदूळ व्यवस्थित शिजला जातो आणि बिर्याणी जबरदस्त होते। आणि भाज्या शिजवत असताना अगोदर भाज्या तेलामध्ये थोड्याशा हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या आणि नंतर त्या शिजवायच्या आणि शिजवत असताना जास्त ओव्हरकुक करायच्या नाहीत। आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही अजून हवी असेल तर यामध्ये दह्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता। तर अशा पद्धतीने बिर्याणी तुम्ही नक्की एकदा करून पहा। खरंच खूप म्हणजे खूप जबरदस्त होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या असतील तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।